लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कान्हा इथे सूर्यपूजेसाठी मंदिरात आलेला असतो आणि तिथेच ना माईसुद्धा आलेल्या असतात आणि तिच्या पाठोपाठ ना तिथे तेजस्विनी सरकारसुद्धा येतात आणि ते सुद्धा ना कान्हाला बघितल्यावर आश्चर्यचकित झालेले असतात. त्यानंतर माई असते ती तिथून जाते आणि ती तेजस्विनी सरकार असते तीसुद्धा त्याला रागाने बघत असते आणि तिचेही रागाने बघणं सरकारलासुद्धा म्हणजेच कळत नसतं की हे दोघांचं नक्की चाललं काय आहे. त्यावेळी ना तिथे सखी असते. ती सखीसुद्धा विचार करत असते की कान्हाला एवढा वेळ का लागत आहे, तो अजून कसा आला नाही, मी जाऊन बघू का तिथे नक्की चाललं तरी काय आहे. म्हणून ना ती तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ती तिकडे जायला निघते. कारण का सखी ही कान्हाची वाट बघत असते. त्यामुळे ती बोलते चल आपण कान्हाला ना बघून येऊ की कान्हा कुठे गेला आहे आणि काय करत आहे, त्याला एवढा वेळ का लागत आहे. आणि त्यानंतर इकडे कान्हा मात्र बाहेर असतो. तो ना टेन्शनमध्ये आला असतो की इथे सरकार पण आलेले आहेत आणि आता आपली माईसुद्धा आलेली आहे. त्यामुळे ना त्याला टेन्शन आलेलं असतं आणि इकडे तो सगळं काही बघत होतो त्या क्षणी. आणि तेव्हा ना इथे तेजस्विनी सरकार आहे ती इथे कानाशी काहीतरी बोलणार. तेवढ्यातच ना तिथे जे कंपनीवाले असतात ना, ज्यांच्याबरोबर सरकारला बोलायचं असतं, ते कंपनीवाले तिथे येतात आणि ते आल्यानंतर इथे तेजस्विनी काही बोलणारच. तेवढ्यात ती काही बोलू शकत नसते कारण त्या कंपनीसमोर तिला हा काही प्रकार दाखवायचा नसतो. आणि त्याचवेळी ना तिथे सखीसुद्धा येते आणि त्यानंतर इथे तेव्हा तिथे सखीला बघून तेजस्विनी सरकारला तर खूप टेन्शन आलेलं असतं आणि तिला ना आश्चर्यसुद्धा वाटलेलं असतं आणि ते सखीलासुद्धा समजत नसतं का इथे ते सरकार कसे काय आले आहेत. आणि इकडे मात्र माईची आणि कान्हाची ना भेट होते. तेव्हा माई विचारतात तू इथे काय करत आहेस. तेव्हा कान्हा सांगतो का मी सूर्यपूजन करायला आलेलो आहे. आणि त्यावरती माई म्हणते का मी तुला सांगितलं होतं ना की तू सूर्यपूजन करायचं नाही आहेस आणि तरी तू इथे आलास. तुला समजत आहे का, तुला इथे कोणी बघितलं काही झालं तर तू काय करणार आहेस. त्यावरती इथे कान्हा म्हणतो का माझ्या वडिलांची इच्छा आहे ना तर ती मला पूर्ण करायलाच पाहिजे. आणि त्यावरती इथे माई असते ती म्हणत असते का मग तू इथे सखीलासुद्धा घेऊन आला आहेस का. असं म्हटल्यानंतर इथे कान्हा म्हणतो का आई म्हणजे माई मी ना आता काही एकटा राहिलेलो नाही आहे. आता सखीसुद्धा माझी जबाबदारी आहे आणि आता मी कान्हा महाडिकसुद्धा आहे. असं म्हटल्यानंतर तो सांगत असतो की माझ्या तिच्या बाजूनेसुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, म्हणून मी तिलासुद्धा घेऊन आलो आहे आणि माझं तिच्यावरती प्रेम आहे. असं सगळं ना तो माईंना सांगत असतो. तेव्हा माई म्हणत आहेत की अरे पण तुला समजतं का, इथे तुला सगळेजण ओळखतात. इथे आपलं वर्षानुवर्ष दानधर्म चालू असतं आणि इथे तुला कोणी कळलं तर तुला काय करणार आहेस. आणि तुला एवढं सांगूनसुद्धा तू इथे परत आला आहेस म्हणजे तू माझं ऐकायचं नाहीस ठरवलं आहेस असं आहे का तुझं. आणि तुला कळतं आहे का तू काय करतो आहेस. त्यावरती इथे कान्हा आहे का तो काही बोलण्याच्या मनस्थितीतच नसतो कारण का माई असतात ती त्याला बडबडतच असतात. त्याला म्हणत असतात की तू ना हा अति शहाणपणा करत आहेस, तुला हे सगळं नडणार आहे पुढे जाऊन. तुला चांगलंच माहिती आहे का इथे तुला सगळेजण ओळखतात आणि इथे आपण किती काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे तरीसुद्धा तू त्या मुलीला घेऊन फिरत आहेस. असं म्हटल्यानंतर इथे कान्हा म्हणत असतो की आई म्हणजेच माई मला ना काही जबाबदाऱ्यासुद्धा आहेत आणि तो म्हणत असतो का मी सगळं करणार आहे. त्यावरती माई म्हणत असतात की हे बघ तू सगळं काही विसरलं आहेस का तुझ्या वडिलांचं. आणि असं म्हटल्यानंतर कान्हा पण इथे विचार करत बसतो आणि इकडे मात्र सखी आलेली असते सरकारसमोर. तेव्हा ना सरकारसुद्धा सखीकडे रागाने बघत असते. तेव्हा सरकारनं ओळख करून देते ही माझी मुलगी सखी कामत. आणि त्यानंतर ती सांगते की सखी नाही, सखी कामत नाही, सॉरी हिचं नाव आहे सखी कान्हा महाडिक असं म्हणून ना ते इंट्रोड्यूस करून देते. तेव्हा सखी असते तिथे दोन जे सर असतात त्यांच्या ना ती पाया पडते. तिला वाटतं की कोणतरी ओळखीचे आहेत जे की त्यांच्या पाया पडलं पाहिजे. तेव्हा त्याच्यामध्ये एक माणूस असतो तो ना सरकारला म्हणतो का तुम्ही तुमच्या मुलीला चांगले संस्कार दिले आहेत. त्यावरती सखी म्हणते का हे सगळं श्रेय ना माझ्या वडिलांना जातं, इथे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप केलं आहे. असं बोलून ना ती वडिलांचं नाव घेत असते आणि तिने जेव्हा वडिलांचं नाव घेतलं तेव्हा इथे सरकारला मात्र घाम फुटलेला असतो. त्यानंतर इथे माई असतात त्या कानाला म्हणत असतात की तू सगळं काही विसरलंस का, तुझ्या वडिलांबद्दल काय झालेलं आहे आणि तुला किती त्रास झाला आहे, लहानपण तुझं कसं गेलं आहे आणि तू सगळं विसरलंस का. तुला सुदर्शन चक्र चालवायला पाहिजे तर तू कान्हा म्हणजे बासरी घेऊनच फिरशील तर या माझ्यासारख्या म्हातारीने काय करायचं. असं बोलून ना ती त्याला सांगत असते की अरे तुला ना काहीतरी केलं पाहिजे
आणि तुझं ते कामच आहे असं बोलून ना त्याला समजवत असते. तेव्हा काना म्हणतो का हो मी सगळं करणार आहे असं बोलून तो तिला आश्वासन देत असतो. आणि इकडे सखी मात्र त्यांच्यासमोरच असते. तेव्हा ना ते सर म्हणत असतात की चला आपण ना मीटिंग करूया. तेव्हा इथे सरकार पण म्हणतात ठीक आहे चालेल आपण चालू करूया असं म्हटल्यानंतर इथे सखी म्हणते का मीटिंग कसली मीटिंग काय विषय आहे मलाही कळू द्या असं म्हटल्यानंतर तिला सगळं जाणून घ्यायचं असतं. आणि ते सरकार असते की तिला हे सखीला काही सांगायचं नसतं आणि तिला काही जाणूनसुद्धा द्यायचं नसतं, कारण तिला हे सगळ्या गोष्टी सखीपासून लपवायच्या असतात. तेव्हा ना ते सगळं सांगू लागतात की आम्हाला कसं कसं कोलॅबरेशन वगैरे करायचं आहे कंपनीसोबत. तेव्हा सखी म्हणते का ठीक आहे मग तुम्ही बरोबर योग्य वेळी आणि योग्य माणसाला भेटला आहात, कारण का माझ्याशिवाय तर तुमचं कामच होऊ शकत नाही, कारण का कंपनीचे सगळे हक्क आहेत ते माझ्याजवळ आहेत. असं म्हटल्यानंतर ते जे सर असतात ते सुद्धा बघत बसतात. आणि ते तेजस्विनी सरकारला तर राग आलेला असतो की ही सखी अशी का बोलत आहे. तेव्हा सखी म्हणते का मी तर माझ्याकडे कंपनीचे सगळे हक्क आहेत, त्यामुळे काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोला. माझा लास्ट डिसिजन हा कंपनीचा फायनल डिसिजन असतो. मीच सगळ्या काही गोष्टी ठरवते आणि सगळे जे हक्क आहेत ना ते माझ्याच हातात आहेत. असं बोलल्यावर सरकारला मात्र राग येतो. तिला तिचं असं सगळं बोलणं आवडत नसतं. आणि त्याच्यानंतर सखी असते का ती सांगत असते की असं काही नाही आहे, तुम्ही तिच्याशी सुद्धा बोलू शकता, कारण का माझी आई ही कंपनीच्या कामामध्ये सुद्धा हुशार आहे, भले ती नात्यामध्ये हुशार नसली तरी. असं बोलल्यानंतर ते म्हणतात ठीक आहे. त्यानंतर इथे ते लोक कंपनीसाठी बोलायचं त्यांचं ठरलेलं असतं. आणि तेव्हा सरकार असते ना ती सखीला म्हणत असते की तुला खूप आनंद भेटतो ना सगळ्या लोकांसमोर माझी इज्जत काढून. आधी ना तू माझ्यासारखं वागायला शिक. माझी फॅशन वगैरे हे काय कपडे घातले आहेस तुला तरी कळतं आहे का. माझ्यासारखं फॅशन तुला कधी करता येणार नाही. त्यामुळे फक्त ना तू माझं 4 लोकांमध्ये अपमान करायचं तेवढं तुला येतं. तुला काय जमतं गं. तुला काहीच जमत नाही. मी बघ किती फॅशन सेन्स आहे, तुला आहे का. असं म्हटल्यावरती सखीला थोडं वाईट वाटतं, पण ती सगळं तिचं ऐकत असते. त्यावरती इथे ही सांगत असते की त्या दिवशी तू बड्डेला सुद्धा अशी आली होतीस आणि हे असे घाणेरडे कपडे घालून आली होतीस. तेव्हा तिथे एवढी कॉर्पोरेट पार्टी होती, तिथे सुद्धा तुझा तो दलिद्रीपणा ड्रेस घालून आलेली. तेव्हासुद्धा मी तुला म्हटली होती की तू हे काय घाणेरडे कपडे घालून आली आहेस आणि आत्तासुद्धा सखी तू हेच केलं आहेस. त्यावरती सरकार म्हणत असतात की बघ तुझ्या हातामध्ये एका हातामध्ये डार्क बांगड्या आहेत आणि एका हातामध्ये फिकट कलरचं ग्रीन आहे आणि मग तू ह्या अशा वेगळ्या वेगळ्या बांगड्या का घातल्या आहेस. तुला एवढं तरी समजतं का फॅशन कशी करायची आणि काय करायची. असं वेगळं वेगळं घालून तुला काय भेटतं. म्हणजे ना तुला सेन्सच नाही आहे फॅशनचा. असं बोलून ना ती तिला कमी लेखत असते आणि तिला बोलत असते की तुझी काय फॅशन सेन्स आहे ते आम्हाला माहिती आहे. तू माझ्याकडून काही गोष्टी शिकायला पाहिजेत त्या तू शिकत नाहीस. नको त्या गोष्टी बरोबर तू शिकतेस आणि नको ते बरोबर तुला जमतं. असं बोलून ना सरकार आहे ती ते सखीला खूप काही नावं ठेवत असते. आणि तेव्हा ना सखीला कान्हा जे बोलला ना ते आठवत असतं. कान्हा तिला बोलला असतो की कधी कधी आपण इनपरफेक्ट असलेलं कधीही परफेक्ट असतं. असं म्हणून ना ती सखी तिला सांगत असते की हे बघा कधी कधी आपण इम्परफेक्ट असलेलं पण आपल्यासाठी आणि इतरांसाठी ना चांगलं असतं. त्यामुळे मी इनपरफेक्ट आहे ना ते माझ्यासाठी चांगलं आहे असं बोलून ना. आणि त्यामुळे ना इथे सखी ना सरकारचा अपमान केल्यामुळे ती खूप खुश असते. पण इथे सरकारला मात्र ही वारंवार आपला अपमान करत आहे हे काही पटत नसतं. पण आपण बोलू काही शकत नव्हतो, कारण सखी ही बोलायला कोणाशी ऐकत नसते आणि सखी जे बोलत असते ते बरोबरच असतं. त्यामुळे ना सखी तिच्याकडे रागाने बघून तिला ना सरकारला इग्नोर करत असते. आणि तेव्हा सरकार असते तीसुद्धा सखीकडे रागाने बघत असते आणि त्याच्यानंतर ना ती निघून जाते. तेव्हा सखी मात्र विचार करत असते की अरे हा काना कुठे राहिला. मला बोलला येतो लगेच आणि कुठे गायब झाला काय माहिती. असं बोलून ती विचार करत असते. आणि त्याचवेळी ना इथे काना आणि माई बोलत असतात. त्यांचा विषय तोच चालला असतो की तू ह्या मुलीमध्ये गुंगला आहेस आणि तू बाकीचे सगळे विषय आहे ते सोडून दिला आहेस. तू आता काही लहान बाळ आहेस का की तुझं विषय दुसरा होईल. तुला काय करायचं आहे तुला चांगलंच माहिती आहे. असं बोलून ना माई तिथून निघतात. पण तिला जाताना ना तेजस्विनी सरकारला धडक होते. आणि तेव्हा तेजस्विनी सरकार एकदम चिडून ना बघत असतात की कोण आहे. तेव्हा ना तिला समजतं की अरे आपला तर धक्का हिला लागला आहे. आणि तिच्या मनात असं काहीच नसतं, पण तिला सगळं समजलं असतं की कोण आहे आणि काय आहे. आणि तिचं असं रागाने बघणं तेव्हा ती कानाकडे सुद्धा बघत असते, कारण कानासुद्धा माईसोबतच असतो. तेव्हा सखी पण इथे आली आहे म्हणून काना आला आहे असं तेजस्विनीला वाटत असतं.
तेव्हा धक्का लागल्यामुळे आणि इथे माईने तेजस्विनीला बघितल्यामुळे तिच्या ना हातामध्ये आरतीचं ताट असतं ते ना इथे सरकारच्या साडीवरती पडतं. कारण का माईला खूप भीती वाटत असते सरकारची, कारण सरकारने काय केलेलं असतं हे तिला चांगलंच माहिती असतं. आणि तेव्हा ना सरकार असते ती काही बोलत नाही, ती फक्त आपल्या साडीवरचं झाडत असते. आणि ना तेव्हा तिच्या हाताला सगळं कुंकू लागलेलं असतं आणि ती लाल, ते तिच्या हाताचं लाल बघून इथे माईला मात्र खूप भीती वाटायला लागते. तिला ना ते लाल बघून तो सगळं झालेला क्षण आहे ना तो आठवत असतो. म्हणजे कसं आपली सून वगैरे म्हणजे अपर्णा वगैरे ते लाल घाबरत असते आणि तिला रक्त रक्त म्हणून त्याला सगळं ते आठवत असतं. आणि असं केल्यामुळे ना आजीला ना म्हणजेच माईला चक्कर यायला लागते आणि ना तिला काही समजत नसतं. आणि हे ना कानाला समजतं की आता माईला चक्कर येणार आहे. तेव्हा ना तो तिच्याकडे बघतो आणि तो म्हणत असतो की माई माई असं म्हटल्यावरती तो 5 मिनिटासाठी शांत होतो. पण आजीला ना माईला चक्कर येतच असते आणि तिला ही भीती वाटत असते की नाही काय झालं आहे. आणि तेव्हा सरकारसुद्धा बघते की हिला काय होत आहे. तेव्हा काना तिला माई म्हणून हाक मारतो. त्याच्यानंतर त्याला समजतं की आपण माई नाही बोललं पाहिजे, म्हणून तो ना आजी बोलतो की आजी तुम्हाला काही होतं आहे का, चला मी तुम्हाला ना घेऊन जातो जेणेकरून तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर इथे सरकार असतात त्याच्याकडे बघत असतात आणि त्याला म्हणत असतात की हे बघ तुझी ना दुनियादारी झाली असेल ना ती नंतर येऊन ना मला भेट, असं बोलून तिने तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करते. आणि ते काना असतो तो माईला मात्र घेऊन ना कुठेतरी शांत ठिकाणी घेऊन जातो. आणि इथे सरकार असते ती विचार करत असते ह्या कानाचं आणि ह्या सखीचं चाललं तरी काय आहे हे नक्की शोधून काढलं पाहिजे. तेव्हा इथे माई बसलेली असतात आणि ना माईला बसवल्यावरती काना म्हणतो का थोडंसं पाणी वगैरे घ्या ना म्हणजे बरं वाटेल. असं म्हटल्यानंतर माई म्हणतात का हा ना अग्नी उफाळला आहे, या अग्नीला शांत करायचा प्रयत्न करू नको, ह्याला थोडा वेळ दे, हा बरोबर शांत होईल. असं बोलून ना ती कानाला ओरडत असते. आणि इकडे सखी मात्र आपल्या कानाला शोधतच असते. ती म्हणत असते की कुठे गेला आहे असा, म्हणून मला फोन नाही लागत काय नाही लागत आणि मला बोलला मी येतो म्हणून मी लगेच गायब झाला, म्हणून ती शोधत असते. आणि त्याच वेळी इकडे काना असतो तो माईजवळ असतो आणि तेव्हा माई सांगत असते की तिचा ना मला चिता बघितल्याशिवाय हा ना मन शांत होणार नाही आणि तिचं सगळं असं झाल्याशिवाय मला काही बरं वाटणार नाही. आणि त्यावेळी ती म्हणत असते की मला ना तिचं मरणच पाहिजे आहे, ती मेली ना तरच मला बरं होईल. असं बोलल्यावरती काना म्हणतो का तू माई तुम्हाला बोललो ना मंदिरात असं काही बोलू नका, ते आपल्यासाठी चांगलं नाही. त्यावरती इथे माई म्हणत असते की तिचा तो रक्ताने भरलेला म्हणजेच तो कुंकवाने भरलेला लाल हात आहे ना तो बघितल्यावर मला सगळं लाल लालच आठवलं, मला एकदम चीड आली. तुलाही चांगलंच माहिती आहे तुझ्या डोळ्यासमोर हा सगळा प्रकार घडला आहे, तू सगळं विसरला आहेस का, तुझ्या वडिलांबरोबर काय झालं ते आणि त्या दिवसाचा क्षण तुला आठवत नाही आहे का, तू हे सगळं कसं काही विसरू शकतोस. त्यावरती गाणं म्हणत असतो का मला नाही विसरलो आहे. आणि तेव्हा इथे सरकारला सुद्धा सखीबद्दल आठवत असतं आणि तेव्हा सखी असते की ती ना कानाला शोधण्यासाठी ती पूर्णपणे खालपर्यंत आलेली असते. आणि तेव्हा माई असतात तिथे सांगत असतात की तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं आहेस तुझ्या वडिलांचा जीव जाताना, तरी तुला काहीच कसं वाटत नाही, तुझ्या मनामध्ये आग नाही का पेटत, तुला काही समजत नाही का. तेव्हा काना आहे का तो बोलू लागतो का मी असं कधीच विसरणार नाही, मला ना चांगलंच लक्षात आहे त्या दिवशी एवढं सगळं होऊनसुद्धा सूर्य उगवूनसुद्धा तिथे काळे ढग आल्यासारखं वाटत होतं. माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता तो आणि त्या दिवशी माझं सगळं काही राखरांगोळी होऊन गेली. असं बोलून त्याला सगळा जो काही प्रकार असतो ना तो आठवत असतो की कसं काय त्याच्या घरी तेजस्विनी आलेली असते आणि ती कानाला चॉकलेट वगैरे देऊन त्याला लाड करत असते आणि त्याला म्हणत असते की तुझे बाबा कुठे आहेत, मला ना तुझ्या बाबांशी बोलायचं आहे, तुझ्या बाबांना तू बोलवतोस का, असं बोलून ती कानाला सांगत असते. आणि तेव्हा त्यांना कानाला तरी काही माहीत नसतं की ही अशी काय आहे आणि ती त्याला असं वाटत असतं की ती खूप चांगली आहे, कारण का ती खूप चांगलीच वागत असते. पण काय होतं काय माहिती. त्यावरती गाणं एका तो म्हणतो का ठीक आहे मी ना माझ्या बाबांना बोलवून घेतो. असं म्हटल्यानंतर त्याचं ना तो त्याच्या बाबांना हाक मारतो आणि तिथे बाबा येतात. तेव्हा देवदत्ता असतो तो ना कानाला तिथून खेचून घेतो आणि त्याला म्हणतो तुला काही झालं तर नाही ना, तू ओके आहेस ना, तुला कोणी सांगितलं होतं तिथे जाऊन उभं राहायला. आणि त्याला म्हणतात की जा तू जाऊन आतमध्ये उभं राहा, म्हणून त्याला ना तिथे आतमध्ये उभं राहायला सांगतात. आणि तो ना तिथून लपून बघत असतो सगळं की यांचं बोलणं काय झालं आहे. तेव्हा त्याची आई म्हणजे अपर्णासुद्धा मागून येते आणि तेव्हा अपर्णासुद्धा कानाला विचारत असते काय रे तू इथे मागे का उभं राहिला आहेस आणि काय झालं. तेव्हा काना म्हणत असतो की आई हे ना बाबा त्या वहिनींना म्हणजे त्या काकीला का ओरडत आहेत. असं म्हटल्यावरती
इथे देवदत्त असतो तो ना सगळं काही इथे ऐकत असतो आणि तो म्हणत असतो सरकारला की तुम्ही ना काय बोलत आहात, तुम्ही इथे कशाला आलेले आहात, तुमचं मला सगळं काही समजलेलं आहे. त्यावरती ती असते की ती ना त्याला पण चांगला ना हे दाखवत असते मान वगैरे. तेव्हा इथे देवदत्त असतो तो म्हणत असतो की मला ना तुमच्याबद्दल सगळं समजलं आहे. त्यावरती इथे सरकार म्हणत असते की तुम्ही तर माझे भाऊजी आहात. त्यावर देवदत्त म्हणतो का मी काय तुझा भाऊजी वगैरे नाही आहे, तू काय केलं आहेस ते मला चांगलं माहिती आहेस आणि तुझी लायकी तरी आहे का कसं वागायची आणि काय करायची. तू आतापर्यंत काय केलं आहेस ते मला चांगलंच माहिती आहे आणि तुझ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुझं जे भांडं आहे ना ते मी जगासमोर आणणार आहे आणि ते फोडून टाकणार आहे. म्हणजे ना सगळ्यांना कळेल का तू काय आहेस आणि तुझं सत्य काय आहे. असं बोलून ना देवदत्त असतो तो ना विनाकारणच तिला काही ना काही बोलत असतो. म्हणजे त्याच्यामागे कारण असतं पण ते त्याच्या अजून स्पष्ट झालेलं नसतं आणि तो रागाच्या भरामध्ये ना तो तिला बडबडत असतो आणि ती त्याला समजत नसतं का ही ना काय करू शकते. आणि तेव्हा सरकार असतात ती पण एवढी चाप्टर असते का ती स्वतःच्या हातामध्येच ती सुरासुद्धा घेऊन आलेली असते. म्हणजे ती कमरेला लावून सुरा घेऊन आलेली असते आणि तो ना सुरा पटकन ती काढते आणि तिचा तो प्लॅनच असतो का आता ना ह्यालासुद्धा मारून टाकायचं. कारण का हा याने असं कामच केलं आहे, कारण का तो आपल्याला आपलं काम करू देणार नाही आणि तो जगासमोर आपलं भांडं फोडणार आहे. म्हणून रागाच्या भरामध्ये ती सुद्धा देवदत्ताचा खून करून टाकते आणि ना त्याच्या पोटामध्ये चाकू बसते आणि पूर्ण ना त्याला मरेल अशी त्याची अवस्था करते. आणि हे सगळं ना इथे अपर्णा आणि तिचा मुलगा कान्हा हे बघत असतो. त्यांना ना काही सुचत नसतं की आपल्या बाबांनाही एवढं का मारत आहे. आणि ही सरकार असते तिथे ना एकावरती एक वार आहे ती करतच चाललेली असते आणि तिचं असं बघून इथे अपर्णाला तर खूप मोठा धक्काच बसतो. तिला काहीही बोलायचं समजत नसतं, काही करू समजत नाही. तेव्हा कान्हा आहे का तो तिथे जायचा प्रयत्न करत असतो पण त्याची आई असते की त्याला जाऊ देत नाही. आणि इथे तेजस्विनी असतात ती म्हणत असते त्याचा खून करत असताना की तुला सांगायचं आहे ना, ठीक आहे आता जाऊन तू सांगायला मोकळा आहेस, आता तू जाऊन सांगू शकतोस. असं बोलून ना ती त्याचा खून करते आणि ना ती त्याला खूप काही हिणवत असते, बोलून दाखवत असते, त्याचा ना सगळं काही त्रास करत असते. त्याला मारून टाकलेलं असतं हे तिला समजलं असतं आणि ना तो आता मरणारच असतो तेवढ्यात पण तो खाली पडायच्या आधी ना सरकारचा जो हात असतो तो धरूनच ठेवलेला असतो, तो काही सोडत नसतो. तो म्हणत असतो का मी काय तुला जाऊ देणार नाही. पण इथे सरकारमध्ये एवढी ताकद असते का ती ना त्याचा हात आहे ना तो सोडून टाकते. ती म्हणत असते का तुला ना चांगलीच अद्दल घडवली आहे मी, तू माझं भांडं फोडायला चालला होतास का, आता बघ तुझी काय अवस्था होते ती. आणि बिचारा तो तर ना मृत्युमुखी पडलेला असतो, तो मरणाशी झुंज देत असतो आणि ते कान्हा असतो का तो ते सगळं काही बघत असतो. आणि अपर्णा असते तिथे बिचारी रडत असते कारण का तिचा नवरा गेल्यामुळे तिला खुदाचं खूप दुःख होत असतं आणि तिच्या नवऱ्याची अशी अवस्था झाली असते म्हणूनच आज ना तिची अवस्था अशी असते. आणि ते दोघं नुसते बघत राहिलेले असतात. त्यांना ना काय करू आणि काय नाही हे सुचतच नसतं. ते फक्त आणि फक्त रडतच असतात. आणि ती तेजस्विनी असते ती त्याचा खून करून ती मात्र निघून जाते तिथून. आणि इथे अपर्णा असते ती पण खाली कोसळून जाते, तिला ना पण काही समजत नाही. आणि कान्हा असतो का तो फक्त आक्रोश करतो बाबा म्हणून. आणि हे सगळं कान्हा आहे ना तो पुन्हा पुन्हा आईजीला सांगत असतो. माईला म्हणत असतो का मा मला सगळं माहीत आहे, मी हे कधी विसरणार नाही आणि माझ्या डोक्यातून हे कधी जाणार नाही, त्यामुळे तुम्ही ना काही विचार करू नका. आणि त्याच वेळी ना तिथे सखीसुद्धा येते. सखी कानाला म्हणते की काय कान्हा तू इथे काय करतो आहेस आणि तू इथे न सांगता मला आलास, मी इथे तुला किती शोधत होती, तू कुठे गेला होतास सांगून तरी जायचंच ना. त्यावरती कान्हा म्हणतो का मी ना तिथेच होतो वरती, पण तिथे ना ह्या आजीनं चक्कर येऊन पडल्या म्हणून ना मी त्यांना इथे खाली घेऊन आलो आणि त्यांना थोडंसं पाणी वगैरे दिलं ना तर त्यांना बरं वाटेल म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो, आता तशा त्या बऱ्या आहेत असं म्हणून ना तो सांगत असतो. तेव्हा इथे सखीसुद्धा त्या आजींकडे बघत असते आणि माईसुद्धा आहेत त्यासुद्धा तिथे सखीकडे बघत असतात आणि त्या काही बोलत नसतात की त्यांना काही बोलूशी वाटत नसतं कारण त्यांना सखी फारशी आवडत नसते. पण कान्हा मात्र त्याच्या डोळ्यातलं पाणी आहे ना ते तो पुसत असतो कारण का त्याला सगळं झालेला प्रकार आहे ना तो आठवत असतो. त्यावर ती सखी म्हणते का ह्या आजीनं चक्कर आली होती का, तर आता मग त्या बऱ्या आहेत का, मी तुला किती शोधलं, मला तू कुठेच सापडला नाहीस, मी शोधत शोधत इथे खाली आली तेव्हा तू मला भेटलास. असं बोलल्यानंतर इथे सखी त्याच्याविषयी चांगलंच बोलत असते. त्यानंतर सखी असते ती ना माईंना विचारत असते की तुम्हाला आता बरं वाटत आहे का. त्यावर ती माई हे तीक्ष्ण बोलण्याने बोलतात का मला ना आता लगेच बरं नाही वाटणार, मला बरं वाटायला वेळ लागेल. असं बोलल्यावर कान्हासुद्धा तिच्याकडे बघत बसतो आणि नंतर कान्हा म्हणतो की ना अरे त्याची शुगर एकदा लो झाली ना का ती थोडी नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागतो, म्हणून ना आजी अशा बोलत आहेत. आजीने मला सांगितलं की त्यांचा शुगरचा इश्यू आहे
असं बोलल्यानंतर माई मात्र सगळं काही शांतपणे ऐकत असतात. त्या काहीच बोलत नसतात. तेव्हा इथे सखी असते का ती म्हणते का बरं ठीक आहे, मी ना थोड्याच वेळात आली, तुम्ही इथेच बसा. असं बोलून ना ती तिथून निघून जाते. आणि तेव्हा इथे माई असते, ती सुद्धा काही बोलत नाही. त्यावरती काना म्हणतो की हे बघा मा, तुम्ही ना तिच्यासमोर काही बोलू नका, तिला काही यातलं कळू देऊ नका, कारण तिचा याच्यामध्ये काही दोष नाही, असं ती म्हणत असतो. त्यावरती इथे सखीसुद्धा येते आणि सखी ना गोड काहीतरी घेऊन येते आणि आजींना म्हणते का हे घ्या ना, हे खाल्लात तर बरं वाटेल. असं म्हटलं तर स्वीट खाल्लं तर जरा बरं वाटेल. त्यावरती काना म्हणतो का ती स्वीट खात नाही. असं म्हटल्यावर सखी पण त्याच्या